नमस्कार. तुम्हा सर्वांचं खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे मी साया नवलकर मनापासून स्वागत करत आहे. आज आमचं खट्टा मिठ्ठा चॅनल विरार वेस्टला असणाऱ्या यशवंत नगरमध्ये येथे राहणाऱ्या नेहाताई आचरेकर म्हणजे माझ्या समर्पण परिवारातली माझी सखी हिच्या घरी आम्ही आलेलो आहोत आणि आज त्या आम्हाला आंब्यापासून बनवणारा एक पदार्थ दाखवणार आहेत. मे महिना खरं तर संपलाय आणि जून महिन्याचं आगमन झालेलं आहे. पाऊस कितीही पडो हो तरी आपण आंबे खाणारच हे तुम्हालाही माहिती आहे. तर मग आज बघूया आपल्याला नेहाताई काय दाखवणार आहेत ते. हाय नेहाताई. हाय, कशा आहात तुम्ही? मस्त. हां, बरं मग दाखवा बघू आम्हाला काय तुमचं साहित्य आणि तुम्ही आज कुठचा पदार्थ दाखवणार ते सांगा. मी आज आंब्याचा रायता बनवणार आहे. ओके ओके. हां, त्यासाठी हे रायवळ आंबे, अच्छा, तिखट, मीठ, हां, हळद, गूळ, हां, फोडणीसाठी हिंग, ओके, जिरं, हां, राई, ओके, लसूण, हां, कढीपत्ता, हां, वाटण्यासाठी मिरी, हां, मेथी, खोबरं ओके ओके आणि फोडणीसाठी तूप. अच्छा अच्छा, वा, हे तर आपल्याला साहित्य कळलेलं आहे. तर आता बघूया नेहाताई पुढे काय करतायत. नेहाताई, आता तुम्ही हे आंबे सोलतायत बरोबर? हो, हे असे सोलायचे. हे आंबे चवीला म्हणजे कसे? हे आंबे आंबट गोड असतात. ओके ओके, आंबट गोड असतात. हां, आणि हे मार्केटला सहज मिळतात ना? सहज मिळतात. विरारवरूनच आणलेत ना तुम्ही? हो. ओके ओके. हे असे सोलायचे. हां, अच्छा, मस्त. आंब्याचा सुगंध पण छान येतोय. आम्हाला छान वाटतंय. हे गावठी रायवळ आंबे. गावठी रायवळ आंबे आहेत. अच्छा, तर नेहाताई पुढे काय? आता आपण वाटण करूया. ओके ओके. त्या वाटणासाठी 1 वाटी खोबरं, ओके, 7-8 काळी मिरी, 7-8 मेथी, ओके. हां, हे सर्व आपण वाटून घेऊया आपलं. अच्छा, ठीक. नेहाताईंनी आता छान जाडसर वाटण तयार केलेलं आहे आणि हे आंबे आहेच. आणि आता नेहाताई ही रेसिपी आंब्याचं रायतं बरोबर ना? हां, ते आता चालू करतायत. कसं फोडणीला टाकतायत बघा. तर सर्वप्रथम गॅस पेटव आणि कढई ठेवली. त्यात 2 चमचे ओके तूप. तेल पण घालू शकतो नेहाताई का? नाही, तुपातच करायचं. कारण गोड पदार्थाला ना तुपच वापरायचं. ओके. आणि तिखट पदार्थाला तेल वापरायचं. अच्छा अच्छा. आता याच्यामध्ये तुम्ही सर्वप्रथम हां, जिरं घातलं. थोडंसं जिरं, थोडी राई, जवळजवळ 1 चमचा आहे ते. राई आणि जिरं दोन्ही फोडणीला टाकले. आता कढीपत्ता टाकला. लसूण, हिंग, वाटण टाकलं त्याच्यात.
लाल मिरची पावडर. जवळजवळ लाल मिरची पावडर किती, 1 चमचा ना वहिनी? 1.5 चमचा. 1.5 चमचा एक घातलेला आहे. आता आंबे. त्याच्यानंतर हे आंबे जे सोलून ठेवलेले आहे मस्त, खूप छान सुगंध आलाय. ग्रेव्ही तयार झालेली आहे. थोडंसं ते मिक्सरमध्ये वाटलेलं असतं ते पाणी घालायचं. पाणी घालायचं. काय सुगंध आलेला आहे. खूप सोपी आणि एकदम डिलिशियस डिश आहे ही. आंब्याचं रायतं खूप सुंदर झालंय बघा. छान झालंय. रंग पण एकदम छान आलाय. गूळ घालूया. गूळ चवीनुसार. आंबट गोड असा हा पदार्थ. आणि हा आपल्याला कशा बरोबर नाही का? भाकरी बरोबर, चपाती बरोबर. चपाती बरोबर, भाकरी बरोबर आपण खाऊ शकतो. भाताबरोबर पण नाही, थोडासा वाटला तर. आता चवीनुसार मीठ. ओके, मीठ. मस्त. किती पटकन पदार्थ हा झाला. आता 5 मिनिटांनी आता उकळी आली आहे आपल्या रायत्याला. आता आपण त्याच्यावर कोथिंबीर घालूया. काय सुगंध. छान हो, एकदम टेस्टी, यमी. वा. कोथिंबीर पेरायची. छान दिसत. आम्ही नेहमी म्हणतो खट्टा मिठा चॅनल जे आहे म्हणजे खट्टा बनाओ मीठा बनाओ लेकिन हमेशा साथ साथ बनाओ. ही ओळख खरं म्हणजे माझी 4-5 वर्षापासूनची. त्यांची आणि माझी ओळखीचं रूपांतर मैत्रीत कधी झालं हे मलाच कळलं नाही. दर गुरुवारी आमचा समर्पण जो परिवार आहे बाबा स्वामींचा, तिथे आम्ही ध्यान करायला नेहमी आम्ही भेटतो, बोलतो. आणि त्यांना आमच्या खट्टा मिठ्ठा चॅनलला एकदा तरी एक काहीतरी पदार्थ करून दाखवायचा होता. तो आज योग आला आणि खूप छानपैकी त्याने तो पदार्थ बनवून दाखवलेला आहे. तर नेहाताई, तुम्ही किती वर्ष झाली विरारला आहात? मी जवळजवळ 25 वर्ष झाली. 25 वर्ष. आणि या आता नवीन जी वास्तू आहे ती त्या वास्तूमध्ये म्हणजे खूप छान आलिशान त्यांचं घर आहे. आणि त्या घराबद्दल तर मी आता त्याच्याबद्दल पण मी एक व्हिडिओ करणार आहे. म्हणजे खास करून त्यांची गॅलरी इतकी प्रशस्त आणि इतकी सुंदर आहे, त्याच्याबद्दल माझा कधीतरी व्हिडिओ येईलच. पण या घरामध्ये तुम्हाला किती वर्ष? 6 वर्ष. आणि तुम्ही विरारबद्दल काय सांगू शकाल? विरार या शहराबद्दल एक काय सांगू शकाल? विरार म्हणजे मेन म्हणजे तिकडे ती देवी जीवदानी माता. हो, येस. तिची मी भक्त आहे. आणि ज्या वेळेला मी ते आली 20-25 वर्षापूर्वी, तेव्हापासून मी जीवदानी मातेला मानते. आणि तिच्याकडे महिन्यातून एकदा जाते. आणि तिनेच माझी भरभराट केली आहे. शून्यातून मी जे काही आज आहे ती शून्यातून वर मला जीवदानी मातेनीच आणली आहे. आणि तिचे मी कधीच ऋण विसरणार नाही. तिचे मी शतश आभार मानणार. शेवटपर्यंत माझ्या तोंडात तिचं नाव राहणार आहे. आणि तिच्या कृपेमुळेच आज मी हे रायतं दाखवू शकले. बरोबर. आणि आपले बाबा स्वामी आणि माझे गुरु बरोबर बाबा स्वामी यांचे सुद्धा मी शतश आभार मानते. त्यांच्या कृपेमुळे आणि जीवदानी मातेच्या कृपेमुळे जे काही मी आज आहे ते त्यांच्याच कृपेमुळे आहे. आणि खूप विरार मध्ये येऊन बघा. विरार शहर खूप चांगलं आहे. येस येस. मला हेच नेहाताईंकडून ऐकायचं होतं की विरार हे शहर खूप प्रगतशील आहे, विकसनशील आहे आणि याची प्रचिती तुम्हाला नेहमीच येईल. खट्टा मिठ्ठा चॅनलचे मनपूर्वक आभार.
मला तुम्ही ही संधी दिल्याबद्दल मी तुमचे सततचे आभार मानते आणि खरोखरच सर्वांनी हा पदार्थ करून खा, तुम्हाला आवडणार. बघूया नेहाताईंचा छान आंब्याचं रायतं कसं झालं. वाव, डिलिशियस, टू यमी. मस्त नेहाताई, खूप छान, अप्रतिम, मस्त झालेलं आहे आंब्याचं रायतं. मस्त आंबट गोड खूप छान झालं. मी आज जे आंब्याचं रायतं दाखवलेलं आहे हा पदार्थ नक्की सर्वांनी करून बघा आणि आम्हाला छान छान कॉमेंट्स टाका, अभिप्राय द्या आणि हे लाईक द्या, शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना. आणि आमचे हे चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर ते नक्की नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे पुढचे दर्जेदार व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल. धन्यवाद. धन्यवाद.